आठवडा बाजारांमध्ये बांगलादेशी लोक हे त्या ठिकाणी व्यवसाय करत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळे हा नवा अनधिकृत व्यापार जिहाद हा पुकारला गेलाय, यांच्यावरती कायद्याचा बडगा उगारण्याची आवश्यकता आहे। पनवेल पालिका हद्दीबाहेर आठवडी बाजार सुरू, दुटप्पी भूमिकेवरून रहिवाशांमध्ये आश्चर्य। आठवडी बाजार सुरू असलेल्या ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता, येथे व्यापार जिहाद नाही का? आठवडी बाजाराच्या आडून पनवेलमध्ये व्यापार जिहाद सुरू असल्याचा आरोप झाल्यामुळे पनवेल महापालिकेने कठोर कारवाई केल्यानंतर बेकायदा आठवडी बाजार बंद झाले। पनवेल तालुक्यात पालिकेच्या 110 चौरस किलोमीटर क्षेत्रात 5 आठवड्यांपासून बाजार बंद झाले असले तरी तालुक्यातून अद्यापही आठवडी बाजार हद्दपार झाले नाहीत। त्यामुळे व्यापार जिहादचा आरोप करणाऱ्यांची भूमिका दुटप्पी आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे। पनवेल महापालिकेच्या हद्दीत अनेक भागात वेगवेगळ्या दिवशी आठवडाभर आठवडी बाजार भरत होते। राजकीय वरदहस्त लाभल्यामुळे पालिका प्रशासनाने आठवडी बाजाराकडे कानाडोळा केला होता। बेकायदेशीर आठवडी बाजारामुळे कायदेशीर व्यवसायावर परिणाम होतो, त्यामुळे बेकायदा व्यवसाय बंद करण्यासाठी कामोठ्यातील व्यापाऱ्यांनी दुकान बंद आंदोलन केले होते। आठवडी बाजाराच्या अनेक तक्रारी आल्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आठवडी बाजार बंद करा, अन्यथा 1 जानेवारी रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता। मागील 5 आठवड्यांपासून पालिकेतील एकाही शहरात बाजार भरलेला नाही, परंतु पालिकेच्या हद्दीबाहेर मात्र ग्रामपंचायतीच्या हद्दीत आठवडी बाजारावर कोणाचाही अंकुश नाही। सुकापूर येथे रविवारी, आकुर्लीत गुरुवारी, विचुंबे गावात गुरुवारी, उसरली गावात रविवारी आठवडी बाजार भरवले जात आहेत। 200 पेक्षा जास्त लहान व्यापारी एकत्र येऊन कपडे, सौंदर्य प्रसाधने, भाजी, फळे, इलेक्ट्रिक वस्तू आदी स्वस्त दरात विकल्या जातात। मुख्य रस्त्याला लागून बाजार भरत असल्यामुळे रस्त्यावर गर्दी होते। काही ठराविक लोक बाजारावर नियंत्रण ठेवतात, परंतु भाजपने पालिका हद्दीबाहेरील आठवडी बाजाराबाबत मात्र ब्र देखील काढलेला नाही। आकुर्ली आणि सुकापूर ग्रामपंचायतीत भाजपाची सत्ता आहे, परंतु या ठिकाणी भाजपाला व्यापार जिहाद दिसलेला नाही। कोणत्याही तक्रारीशिवाय येथे आठवडी बाजार बिनदिक्कत भरवले जातात। आजी माजी लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादामुळेच बाजार भरत असल्यामुळे कोणीही तक्रार करीत नसल्याची चर्चा आहे। ग्रामपंचायत प्रशासनाचे लागेबांधे असल्यामुळे यापूर्वी कधीही कारवाई झालेली नाही। आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।